नमस्कार मित्रांनो, मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जी माहिती बघणार आहोत ती आहे हरभरा लागवड आणि हरभरा पिकाचं नियोजन. या संदर्भात आपण हरभरा या पिकाची पूर्ण माहिती घेणार आहोत. लागवडीपासून तर काढणीपर्यंत आणि लागवड, जमीन, पेरणीची वेळ, त्यानंतर कीटक नियोजन, खत व्यवस्थापन, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही या आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर कमेंट करा, जेणेकरून माझ्यापर्यंत ते पोहोचेल. काय चुकी असेल, काय तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते कमेंट करून मला कळवा. मित्रांनो, बघूया आपण हरभरा पिकाबद्दल. हरभरा जे पीक आहे ते रब्बी हंगामामध्ये येणारं पीक आहे. रब्बी हंगाम म्हणजे हिवाळा, जो थंडीचा पिरियड असतो तो. यामध्ये साधारण तुम्हाला जर समजा पाण्याचं व्यवस्थापन करता येत नसेल तर तुम्ही सुद्धा ते लावू शकता कोरडवाहू जमिनीमध्ये. पण एक असं पीक आहे जे तुम्ही ज्यांना पाणी नसेल किंवा कोरडवाहू आहे त्यांना दुसरं काही तर बिना पाण्याचं येणार नाही, म्हणून तुम्ही हरभरा या पिकाकडे वळू शकता आणि त्याची पेरणी ओल असल्यावर करून टाकावी, जेणेकरून त्याची जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता होईल आणि नंतर ओल काही दिवस टिकते आणि त्यात बरचसे त्याची वाढ होते, डेव्हलपमेंट होऊन जाते. आणि काही थंडीच्या पिरियडमध्ये ते पाण्याची जी गरज असते ते काही जे सकाळी जे दव पडतात त्यातून पूर्ण होते. काही हवेतून पाणी ते वनस्पती शोषत असतात, तिथून पूर्ण होते. असं तो पाण्याचं नियोजन त्यांचं होत असते. मित्रांनो, बघा, साधारण एकरी हरभऱ्याचं जे बी असतं ते 30 किलो तुम्हाला लागत असते. हरभरा लागवडीसाठी चांगलं निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी, ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना. आणि ज्यांच्याकडे पाणी नाही, कोरडवाहू, तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये टाकू शकता. तिथं एक नाईलाज असतो, आपल्याला दुसरं पीक घेता येत नाही, म्हणून हरभरा येतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान पेरणी करून टाकावी. बियाण्यावर प्रक्रिया करून जीवाणू संवर्धकाचा वापर करावा. योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन, कळी, दाणे भरताना व तण नियंत्रण महत्त्वाचे आहेच, जेणेकरून चांगले आपल्याला उत्पन्न मिळेल. यासाठी तुम्हाला चांगलं नियोजन करावं लागेलच, तरच ते शक्य आहे. जमीन आणि हवामानाचा जर विचार केला मित्रांनो, तर जमीन जर तुम्हाला असं चांगलं उत्पादन, जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं जर नियोजन करायचं असेल तर जमीन मध्यम ते भारी, काळी, कसदार आणि चांगला निचरा करणारी जमीन निवडावी. चोपण आणि क्षारयुक्त जमीन शक्यतो टाळावी. हवामान हरभरा पिकाला थंड हवामान पाहिजे असतो. पण फुलधारणा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत दव थोडं हानिकारक होऊ शकतो. दवामुळे तिला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तो एक हंगाम कसा टाळता येईल
ते पण थोडंसं हे करावं, अंदाज घ्यावा. जमिनीची एक खोल नांगरणी करून तुम्ही 2 ते 3 कुळवणी करावी, कुळवणी, जेणेकरून जमीन भुसभुशीत होईल. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी जास्त मशागत टाळावीच लागेल. ते कोरडवाहू, ज्यांच्याकडे पाणी नाही, कोरडवाहू जमीन आहेत, अशा ठिकाणी जास्त मेहनत करणं टाळावं मित्रांनो. कारण ओल जर टिकणार नसेल तर मग तिथं आपलं नुकसान होईल. पेरणी जी वेळ आहे ती ऑक्टोबरचा शेवटचा हप्ता ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा ते 15 शक्यतो आठवड्यामध्ये करावी. आणि पेरणीसाठी उत्तम काळ आहे तो ऑक्टोबरचा शेवटचा हप्ता आणि नोव्हेंबरचा पहिला हप्ता. जास्तीत जास्त आता तर पुढची वेळ तर योग्य नाहीच आहे, पण जर काही जमत असेल नसेल, तुमच्याकडून काही मागं पुढं होत असेल तर जास्तीत जास्त 30 नोव्हेंबरचं शेवटची तारीख. आणि पेरणीची जी पद्धत आहे, तुम्ही रुंद वरंबासरी पद्धतीने पेरणी करू शकता, किंवा आता ठिबकच्या माध्यमातून पण काही गोष्टी शक्य आहे, ते पण करू शकता. ठिबकनं असं एका दोन्ही बाजूला लावू शकता. आणि दोन्ही ओळीमधील अंतर जे आहे तर 30 ते 40 सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा हरभऱ्याची पेरणी करणार आहे तर हरभऱ्याचा जो दाणा आहे तो पण जास्त खोल जाऊ नये याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. जे बियाणं आहे ते 10 ते 12 सेंटीमीटर खोलच पेरावे. याच्यापेक्षा जास्त गेलं तर उगणं अवघड होईल, उगू शकत नाही. पुढचं जर विचार केला आपण बियाणं आणि खत व्यवस्थापन, मित्रांनो बियाणं चांगल्या प्रतीचं वापरणं गरजेचं आहे. बियाणं चांगलं नाही तर उगवण चांगले होणार नाही. चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं, गुणवत्ता असणारं बियाणं वापरावं लागेल. आणि एक दुसरी गोष्ट, तुम्ही बियाण्याला काही आता मार्केटमध्ये बरेचसे जैविक बुरशीनाशक मिळतात. जसं रायझोबियम म्हणून एक जीवाणू आहे, बायो फर्टिलायझरमध्ये मोडत असतो, म्हणजे जैविक खतामध्ये मोडत असतो. ते जर लावलं तुमचं लवकर जर्मिनेशन होतं मित्रांनो, ते तुम्ही लावलं पाहिजे. खताचं नियोजन जर पाहिला तर साधारण NPK म्हणजे 10-26च्या 2 बॅगा एकरी टाका. नंतर दुसरा डोस पुन्हा 1 महिनाभरानंतर फुलोराच्या अवस्थेमध्ये तुम्ही 1846 आणि पोटॅश टाकू शकता, एक बॅग दोन्ही. ठिबक असेल तर ठिबकमधून तुम्ही खताचं नियोजन करू शकता. ठिबक सिंचनामध्ये वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य खतं आता आलेले आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याचा वापर करताना तुम्हाला NPKचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुमचं जमिनीचं थोडंसं माती परीक्षण करून जर केला तर तो भाग तर एकदम अतिशय चांगला आहे. पण माती परीक्षण केलं नाही तर तुमचं जमीन कशी आहे याच्यावर काही गोष्टी अवलंबून असतात. तरी साधारण तुम्ही
त्याला 19-19 ड्रीपमधून देऊ शकता. नंतर 13-40 द्या आणि नंतर मग 13-0-45 00-50 असं यांचं तुम्हाला टप्प्याटप्प्याने नियोजन करावं लागेल. पाणीचं जर पाहता तर पहिलं पाणी तुम्ही पीक कळीवर असताना दिलं पाहिजे आणि दुसरं पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत दिलं पाहिजे. साधारण 70-75 दिवसाच्या आसपास मध्ये दुसरं पाणी असते. आणि पहिलं पाणी 2-1 महिन्यात, 1.5-2 महिन्यामध्ये, पावणे 1.5 महिन्यामध्ये एक पाणी घ्यायला पाहिजे. पहिलं 40-45 दिवस असं धरले जातात ते. मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही असं नका समजू की बा हो होऊन जाईल. हे प्रत्येकाचं प्रॉब्लेम वेगवेगळं असतं बघा. म्हणून तुम्हाला काही गोष्टी मी सांगतोय किंवा तुमचं काय नियोजन आहे त्यात तुम्ही बदल करा, पण काही गोष्टी टाळा, वेळेतच करा, हे मला म्हणायचं आहे. नाहीतर मी असं काही बी तुम्हाला सांगत नाही. आंतर मशागतीचा विचार केला तर पेरणीनंतर लवकर तणनाशकाचा वापर करावा. तणनाशक तर मी तुम्हाला सांगणार नाही, पण नक्कीच आसपास तुम्हाला दुकानदारांना किंवा आसपास कोणाला विचारून घ्यायला पाहिजे. कारण तणनाशक अनेक कंपन्याचे वेगवेगळे असतात, वेगवेगळे प्रकारचे असतात. त्यामुळे तिथं थोडंसं सांगणं चुकीचं होईल, कारण तुम्ही वापरण्याची पद्धत असतात. आता आपण बघूया कीड नियंत्रण, कीड व्यवस्थापन याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. बघा, हरभरा पिकातील कीड व्यवस्थापनाचा जर विचार केला तर याच्यात प्रामुख्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. जमिनीतील रोप कुरतरणारी जी अळी आहे ती पण येत असते. सुरुवातीला रोप कुरतरणारी अळी, नंतर घाटे अळी, ह्या 2 प्रमुख किडींचा हरभरा पिकावर प्रभाव होत असतो, नुकसान होत असते. मित्रांनो, या किडीची जी जन्म आहे, उत्पत्ती आहे, ही कुठून होते तर याला पण 4 प्रकारचं जीवनचक्र आहे. अंडी आहे, सुरुवातीला अंडी, नंतर कोश, अळई आणि पतंग, अशी 4 अवस्था आहेच. पतंगच अंडी घालणार आहे, अंडीतून कोश होणार आहे, कोशमधून पुन्हा अळई बाहेर पडणार आहे. आणि अळई अवस्था जी आहे ती नुकसान करत असते, म्हणजेच लार्वा म्हणतात त्याला काही इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये तुम्ही अळईची अवस्था समजू शकता. आणि 4थी अवस्था त्याची पतंग असते, जे पतंग अंडी घालतो. आता आपल्याला याचं जर नियोजन करायचं आहे काटेकोरपणे आणि वेळेतच किंवा त्या अवस्थेत, तर तुम्ही जास्तीत जास्त लार्वा अवस्थेमध्ये मित्रांनो त्याला कंट्रोल करू शकता. लार्वा अवस्थेचे पुढच्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्या शक्यतो आपल्या हाताच्या बाहेर जातात. पतंग कुठं उडणार आहे आपल्याला माहीत नाही, कुठं अंडी घालणार आहे हे माहीत नाही, कधी घालणार आहे हे माहीत नाही, पण आळई मात्र डोळ्याने दिसते. त्या क्षणी आपण ती आळईपासून ती पुढं पतंग बनूच नाही, इथं आपण नियोजन करून ते अडवू शकतो. तर आता समजा तुमच्या पिकावर आळी पडलीच आहे, तर मग तुम्ही नियोजन कसं करणार, कोणत्या गोष्टी आपण त्यात वापरायला पाहिजे, हे की नाही. तर मित्रांनो, हरभरा पिकातील जी कीड व्यवस्थापन आहे त्याच्या संदर्भात काही माहिती अशी आहे बघा.
शेतातील व बांधावरील घाटे अळीचे पर्यायी खाद्य तणे उदाहरणार्थ कोळशी, रानभेंडी, पेटारी ही पर्यायी खाद्य तणे म्हणजे ती खाणारी जे गवत आहेत वेळोवेळी काढून नष्ट करावी, असं हे विद्यापीठेचं काही नियोजन आहे. त्यानंतर पिकावरील मोठ्या अळ्या वेचून त्या नष्ट कराव्यात. मोठ्या अळ्या जे तुम्हाला डोळ्याने दिसू शकतात, हाताने उचलता येईल अशा. इंग्रजीमध्ये टी अक्षरांच्या आकारांचे 50 पक्षी थांबे लावावेत, असं म्हणणं आहे मित्रांनो. की पक्षी थांबे कशा काही फांद्याला सारख्या लावून टाकायच्या आणि तिथं पक्षी बसणार आणि ते आळ्या वगैरे खाणार, असं त्यांचं एक नियोजन आहे. त्यातून मी बऱ्यापैकी आपण कंट्रोल करू शकतो. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी म्हणजेच पतंग नियोजन करण्यासाठी 5 कामगंध सापळे प्रति अडीच म्हणजे प्रति हेक्टरी जमिनीपासून 1 मीटर उंचीवर लावावेत. मोठ्या प्रमाणात नंतर पतंग पकडून मारण्यासाठी 20 ते 25 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. कामगंध सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. बघा मित्रांनो, इथं नुकसान पातळीची जी लेवल आहे ती तुम्हाला तपासता येते. तर कामगंध सापळ्यामध्ये 8-10 पतंग प्रति सापळा आणि 2 ते 3 दिवसामध्ये आढळल्यास तुम्हाला तुमची जी ETL लेवल आहे, नुकसान पातळी वाढत जाते, म्हणून तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी गरजेची आहे. आता कीटकनाशक काय फवारणी करावी, तर 5% निंबोळी अर्काची किंवा त्याच्यामध्ये असणारं जे घटक आहे अझाडिरॅक्टिन 300 ppm 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. नंतर काही जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके जे आहे बिवेरिया बसियाना 1.15% WP 5 ग्राम किंवा 5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. किंवा तुम्ही बॅसिलस म्हणजे बीटी, बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुर्सटाकी असं त्याचं नाव आहे. बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुर्सटाकी म्हणजे थोडक्यात बीटी पण म्हणतात त्याला. याला 0.5% 0.5% याप्रमाणे 4 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बीटी थोडंसं स्ट्रॉंग आहे, जास्त पॉवरफुल असते, त्यामुळे त्याला 0.5% 0.5% WP 4 ग्राम प्रति लिटर मिसळून फवारणी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा विरिडे 1.15 WP 1.15% WP 5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. म्हणजेच तुम्ही आता मित्रांनो, आळवणी करणं तर फार अवघड आहे. ठिबकमधून असेल तर तुम्ही आळवणी करू शकता, ड्रीपमधून देऊ शकता. पण जर तुम्ही बाऱ्यावर लावेल आहे, वाफ्यावर लावेल आहे, तर कसं देणार, हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्हाला पण थोडंसं डोकं लावावं लागेल की कसं, कारण तुमची लागवड कशी आहे, काय आहे, याच्यावर काही गोष्टी. मग मला वाटतं अशा वेळेस तुम्ही जेव्हा बाऱ्यानं पाणी देणार आहे, त्या बाऱ्यामध्ये तुम्ही त्या औषधाचं काही टाक्यामध्ये भरून थोडं 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 त्या बाऱ्या पाण्यातूनच जाईल या पद्धतीने नियोजन करू शकता. असं आहे बघा. त्यानंतर अजून पुढचं एक
तुम्हाला ते फवारणीसाठी जे काही कीटकनाशके आहेत ते सांगतो. हे सर्व मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या विभागातली ही माहिती आहे कीटकनाशक संदर्भातील, आणि चांगले तज्ज्ञ आहेत. कीटकशास्त्र विभागानेच हे दिलेलं आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा वापर करावा. जर तुमची ETL लेवल नुकसान पातळी फार वाढते तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही या कीटकनाशकाची फवारणी करा. इमामेक्टिन बेंझोएट 5% SG. SG म्हणजे सोल्युबल ग्रॅन्युला असं होतं. त्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट तुम्ही 1.9% EC लिक्विडमध्ये येत असते. हे तुम्ही 0.75 मिली प्रति लिटर प्रमाणात वापरू शकता. इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हे तुम्ही 0.44 ग्राम प्रति लिटर प्रमाणात वापरू शकता. त्यानंतर इथिऑन 50% EC 2 मिली प्रति लिटर पाण्यात मारू शकता. स्पिनेटोरम 11.7% SC म्हणजे सोल्युबल कॉन्सन्ट्रेशन म्हणतात त्याला, 0.75 मिली. नंतर क्लोरोफेनफायर 1.6 मिली प्रति लिटर पाण्यात मारू शकता. नंतर आहे नोव्हॅल्युरॉन 5.25% प्लस इंडॉक्झाकार्ब 4.5% SC 1.6 मिली प्रति लिटर. त्यानंतर तुम्ही क्लोरोपॅरिफॉस 20% EC 2.5 मिली प्रति लिटर प्रमाणात मारू शकता. त्यानंतर फ्लुबॅडामाइड 39.35% SC 0.2 मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून मारू शकता. नंतर इंडॉक्झाकार्ब 14.5% SC 0.8 मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून मारू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे जे नियोजन आहे फवारणीचं तुम्ही करू शकता आणि तुमच्या पिकाला एक संरक्षण देऊन उत्पन्नाचे जे नुकसान आहे ते वाचवू शकता आणि तुमचं उत्पन्न वाढवू शकता. तर मित्रांनो आता आपली माहिती संपलेली आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच पुढच्या तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद मित्रांनो.